तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे. आणि सुपर क्लासमध्ये आज आपण जे आहे अतिशय स्पेशल असलेले जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत, जे की महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे असतील. विद्यार्थ्यांनो, अशाच प्रकारचे जे स्पेशल जीके क्वेश्चन्स आहेत प्रत्येक एक्झाममध्ये विचारले जातात आणि त्या कारणास्तव सर्वांच्या सुपर क्लासला काय करायचं आहे, सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेले, लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते आणि तुम्ही या सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे. तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन तुम्ही एक लाईक करून मला दाखवू शकता, गरजेचा असतो. त्या कारणास्तव लगेच करून घ्यायचा आहे. आणि अतिशय महत्त्वाची सूचना एक आणखी आहे, पहा, 470 पेजेसची आपण एक PDF तयार केलेली आहे विद्यार्थ्यांनो. 149 मध्ये हे मिळत आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे ना, घेण्यासाठी 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे, जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया. श्रावण बाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना किती रुपये प्रतिमाह मिळतात ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणती योजना आहे? श्रावण बाळ योजनेअंतर्गत. तर 400 रुपये, 200, 300 किंवा 600. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 600 रुपये प्रतिमाह जे आहे श्रावण बाळ योजनेअंतर्गत हे लाभार्थ्यांना मिळत असतात. तर प्रश्न दुसरा करूया. प्रार्थना समाजाची स्थापना जी आहे विद्यार्थ्यांनो, स्थापना कोणी केली तेही कव्हर करूया. परंतु आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की प्रार्थना समाजाची तत्वे खालीलपैकी कोणकोणती होती ते आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी विचारलेली आहे प्रार्थना समाजाची तत्वे. तर जाती व्यवस्थाचा विरोध करणे, स्त्री शिक्षण किंवा या ठिकाणी विधवा विवाह प्रोत्साहन किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 विधवा विवाह प्रोत्साहन, तसेच स्त्री शिक्षण, तसेच विद्यार्थ्यांनो जाती व्यवस्थेला विरोध, हे सर्व जे तत्व होती प्रार्थना समाजाची असलेली सर्वांना दिसून येतात. प्रार्थना समाजाची स्थापना जी आहे 1867 मध्ये झालेली होती. कोणी केलेली होती? तर या ठिकाणी आत्माराम पांडुरंग यांनी जी आहे केलेली होती, हे लक्षात येते. तर घेऊया या ठिकाणी पुढचा प्रश्न, जो की आहे आपल्या समोर या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थ्यांनो. तर पृथ्वीचे कवच तिच्या आकारमानाच्या किती टक्के आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आकारमानाच्या किती टक्के आहे पृथ्वीचे कवच? तर 4%, 3%, 1% किंवा 2%. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. 1% किंवा त्यापेक्षाही कमी, म्हणजेच काय 0.5% ते 1% पर्यंत जे आहे पृथ्वीचे जे कवच आहे त्याच्या आकारमानानुसार असलेले लक्षात येते. आता सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांनो पुढे जाण्या अगोदर तुमच्या जीवनातील सक्सेससाठीची अतिशय महत्त्वाची एक जी आहे आपल्याला इन्फॉर्मेशन आहे. विद्यार्थ्यांनो, MPSC वालातर्फे येणाऱ्या सर्व बॅचेसवर 80% पर्यंत सूट होळी सणानिमित्त मिळत आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी पाहू शकता की पहिली बॅच आहे MPSC कंबाईन एक्झाम 2025 फाउंडेशन बॅच नायक नावाची. या बॅचेसमध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत. या बॅचेसमध्ये जर पाहिलं तर 58% पर्यंत तुम्हाला सूट मिळत आहे. बॅचची ओरिजिनल किंमत 5999 आहे, पण सध्या ही 2499 लाच मिळत आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो ही पाहून घ्या की दुसरी बॅच आहे MPSC राज्यसेवा प्रिलिम 2025 बॅच आक्रोश नावाची आहे. या बॅच मध्ये विद्यार्थ्यांनो ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत. जर पाहिले आपण या बॅच मध्ये तर 75% पर्यंत आपल्याला डिस्काउंट मिळत आहे. तर या बॅचची ओरिजिनल किंमत 7999 आहे, पण ही सध्या विद्यार्थ्यांनो आपल्याला काय आहे 1999 लाच मिळत आहे. होळीचा जो लाभ आहे नक्कीच आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तिसरी बॅच आहे MPSC राज्यसेवा मेन 2024 बॅच मुख्य नावाची आहे विद्यार्थ्यांनो. या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत. त्याच्यानंतर या बॅच मध्ये 80% पर्यंत आपल्याला सूट देखील मिळत आहे. जर आपण पाहिली या बॅचची ओरिजिनल किंमत 3999 आहे, पण सध्या ही विद्यार्थ्यांनो होळी सणानिमित्त 799 लाच मिळत आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो ही आणखी एक बॅच आहे MPSC कंबाईन मेन ग्रुप B 2024 नावाची मुख्य बॅच आहे विद्यार्थ्यांनो. या बॅचेस मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला मिळत आहेत. या बॅच मध्ये देखील विद्यार्थ्यांनो आपल्याला काय आहे ना की 80% पर्यंत सूट दिली जात आहे. या बॅचची ओरिजिनल किंमत 3999 आहे, पण सध्या ही बॅच 799 लाच मिळत आहे. त्याच्यानंतर आणखी एक पाहूया बॅच विद्यार्थ्यांनो, MPSC राज्यसेवा 2025 इंटिग्रेटेड बॅच युनिटी नावाची. या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला
दिल्या जात आहेत. त्याच्यानंतर या बॅचमध्ये जर पाहिलं तर 59% आपल्याला सूट देखील मिळत आहे. ओरिजिनल किंमत या बॅचची 10,999 आहे, पण सध्या ही बॅच होळी सणानिमित्त आपल्याला विद्यार्थ्यांनो फक्त आणि फक्त 4,499लाच मिळत आहे. होळीचा लाभ सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर शेवटची बॅच आहे विद्यार्थ्यांनो MPSC राज्यसेवा 2025 फाउंडेशन बॅच, सर्वोत्तम नावाची आहे. या बॅचमध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला मिळत आहेत किंवा दिल्या जात आहेत. 73% पर्यंत आपल्याला सूट देखील या ऑफरमध्ये मिळत आहे विद्यार्थ्यांनो होळी सणानिमित्त. ओरिजिनल किंमत जर पाहिली आपल्यासमोर 10,999 आहे, पण सध्या ही बॅच आपल्याला 5,499लाच मिळत आहे. तर कोणत्याही बॅचेसमध्ये एनरोल करते वेळेस EGA1000 हा कुपन कोड टाकायचा आहे विद्यार्थ्यांनो. तुम्हाला 1000 रुपयापर्यंत डिस्काउंट कोणत्याही बॅचवर मिळू शकते. सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. सर्वांनी या बॅचमध्ये नक्कीच एनरोल करायचं आहे तुमच्या MPSC मध्ये विद्यार्थ्यांनो जीवनामध्ये जे आहे यशस्वी होण्यासाठी. तर घेऊया या ठिकाणी पुढचा प्रश्न. आपल्यासमोर दिसून येतो विद्यार्थ्यांनो 4थ्या क्रमांकाचा. मसुदा समितीचे उपाध्यक्ष खालीलपैकी कोण होते ते आपल्याला विचारलेलं. उपाध्यक्ष स्पेशली आपल्याला विचारलेली आहे, अध्यक्ष सर्वांनाच माहीत असतात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपालचारी अय्यंगार किंवा या ठिकाणी माधवराव किंवा राजेंद्र प्रसाद. तर विचारलेली आहे उपाध्यक्ष तर गोपालचारी अय्यंगार यांनी जे आहे मसुदा समितीचे उपाध्यक्ष असलेले व्यक्ती लक्षात येतात. प्रश्न 5वा की भाकरा नांगल प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. प्रकल्पाचं नाव लक्षात घ्या, भाकरा नांगल हा प्रकल्प आहे सतलज नदीवर, कोशी नदीवर किंवा या ठिकाणी वरील गोदावरी नदीवर किंवा गंगा नदीवर. तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे, सतलज नदीवर विद्यार्थ्यांनो भाकरा नांगल प्रकल्प जो आहे तो उभारलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो. प्रश्न कव्हर करूया 6व्या क्रमांकाचा. भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्त्रियांचे वेतन पुरुषांपेक्षा जास्त आहे. कोणता केंद्रशासित प्रदेश आहे तो आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी दादर नगर हवेली आहे का, पुदुचेरी आहे का, अंदमान निकोबार किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे, दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विद्यार्थ्यांनो स्त्रियांचे वेतन जे आहे पुरुषांपेक्षा जास्त असलेले आपल्या सर्वांना हे लक्षात येते. तर घेऊया प्रश्न या ठिकाणी 7वा. ब्राह्मणी जुलमातून सामान्य व्यक्तींना मुक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे. कोणाच्या? ब्राह्मणी जुलमातून सामान्य व्यक्तींना मुक्त करण्यासाठी. आर्य समाजाची, महिला समाज किंवा सत्यशोधक समाज किंवा ब्राह्मो समाज. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3, सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे विद्यार्थ्यांनो करण्यात आलेली होती. महात्मा फुले यांनी जी आहे केलेली आपल्या सर्वांना लक्षात येते. कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती विद्यार्थ्यांतर वर्ष होते 1873. 1873 मध्ये केलेली होती सत्यशोधक समाजाची स्थापना ब्राह्मणी जुलमातून सामान्य व्यक्तींना मुक्त करण्यासाठी. प्रश्न 8वा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केलेला होता ते आपल्याला विचारलेलं आहे. महाड येथे झालेला 14 तळे सत्याग्रह 1926ला, 1927, 1928 किंवा 1929. ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजेच 1927ला जे आहे महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह झालेला लक्षात येतो. प्रश्न 9वा. तर मॅकमोहन ही लाईन खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणती? मॅकमोहन ही लाईन. तर आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेश. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 2 योग्य आहे. अरुणाचल प्रदेशाला जे आहे विद्यार्थ्यांनो मॅकमोहन ही जी लाईन आहे ती असलेली लागून लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 10व्या क्रमांकाचा. मुकनायक हे पाक्षिक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली होते ते विचारलेलं आहे. आर्थिक मदत विचारलेली आहे. कोणत्या वर्षी सुरू केली, कोणी सुरू केली हेही कव्हर करूया, काही हरकत नाही. मुकनायक हे पाक्षिक विद्यार्थ्यांना होते प्रश्नामध्ये आपल्याला कळत आहे, पण याला विचारलेलं आहे की आर्थिक मदत कोणी केलेली होती सुरू करण्यासाठी. शाहू महाराज, महात्मा फुले, महर्षी कर्वे किंवा महात्मा गांधी. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. शाहू महाराज यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या? तर मुकनायक पाक्षिकाला जे आहे आर्थिक मदत सुरू करण्यासाठी केलेली होती. कोणत्या वर्षी सुरू झालेली होते हे पाक्षिक विद्यार्थ्यांनो? 1920 या वर्षी सुरू झालेले होते. कोणी सुरू केलेले होते सर्वांनाच माहिती आहे विद्यार्थ्यांनो, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले हे आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 11व्या क्रमांकाचा.
संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते विचारलेले आहे. संत आहेत जनाबाई यांची विचारलेली. कागल, गंगाखेड, माहूर किंवा पैठण. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो 2 म्हणजेच गंगाखेड या ठिकाणी जे आहे कोणाची तर संत जनाबाई यांची समाधी स्थित असलेली लक्षात येते. कोणते आहे तर परभणी या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो हे गंगाखेड हे ठिकाण येते हे आपल्याला लक्षात येते. प्रश्न 12वा की अशोक चक्रामध्ये एकूण किती आर्यांचा समावेश आहे. सर्वांना उत्तर येत असेल. अशोक चक्रामध्ये राष्ट्रध्वजामध्ये जे अशोक चक्र आहे त्यामध्ये किती आर्या आहेत. 26 आर्या, 22 आर्या, 24 आर्या किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 28. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 3. 24 आर्यांचा जो समावेश आहे अशोक चक्रामध्ये असतो हे लक्षात येते. प्रश्न या ठिकाणी 13वा की काळ्या सोन्याचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ते विचारलेलं आहे. काळ्या सोन्याचा जिल्हा तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये आहे नंदुरबार, चंद्रपूर, गोंदिया किंवा सिंधुदुर्ग. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2. चंद्रपूर या जिल्ह्याला काळ्या सोन्याचा जिल्हा असे संबोधले जाते हे लक्षात येते. प्रश्न 14वा की खालीलपैकी कोणाच्या दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जे आहे सर्वात जास्त असते. आपण बराच वेळेस हा सुपर क्लासमध्ये कव्हर केलेला क्वेश्चन्स आहे. कॅल्शियमचे प्रमाण सर्वात जास्त कोणाच्या दुधामध्ये असते तर गाईच्या, शेळीच्या, मेंढी किंवा म्हैस यांच्या. तर ऑप्शन्स क्रमांक 1 गाईच्या दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जे आहे इतरांपेक्षा जास्त असलेले लक्षात येते. प्रश्न 15वा की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला सर्वात पहिला किल्ला कोणता आहे ते विचारलेलं आहे. सर्वांना उत्तर येत असेल तरीही आपण कव्हर करूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलेलं आहे की पहिला किल्ला कोणता जिंकलेला होता. ठीक आहे. तर विशाळगड, रायगड, तोरणा किंवा अजिंक्य तारा. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे. तोरणा हा जो किल्ला आहे पहिला किल्ला ठरलेला आहे जो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला होता. आता वर्ष कन्फर्म नसल्या कारणास्तव विद्यार्थ्यांना ते सांगू शकत नाही. ठीक आहे. 16वा प्रश्न कव्हर करूया. पावनखिंड कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत ते सांगायचं आहे. कादंबरीचंच नाव लक्षात घ्या फक्त, बाकी इग्नोर करा. पावनखिंड तर व्यंकटेश माडगुळकर, कुसुमाग्रज, गोविंदाग्रज किंवा या ठिकाणी रणजित देसाई. पावनखिंडचे रणजित देसाई यांनी लेखक व्यक्ती आहेत हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं. प्रश्न 17वा की तिमिराकडून तेजाकडे या पुस्तकाचे जे लेखक आहे विद्यार्थ्यांनो कोण आहेत. हे सर्व जे प्रश्न आहेत TCSने विचारलेलेच आहेत एक्झाममध्ये. तिमिराकडून तेजाकडे तर इरावती कर्वे, भालचंद्र नेमाडे, कुसुमाग्रज किंवा नरेंद्र दाभोळकर. ऑप्शन्स क्रमांक 4 नरेंद्र दाभोळकर यांनी जे आहे तिमिराकडून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक आहेत. तर कव्हर करूया प्रश्न 18वा. डल या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे विचारलेला आहे TCSने प्रश्न. ठीक आहे. तर डल या शब्दाचा कोणता आहे समानार्थी. सबड्यूल, टेडियस किंवा या ठिकाणी टायरसम किंवा ऑल ऑफ अबो. तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. टायरसम तसेच टेडियस किंवा या ठिकाणी सबड्यूड हे सर्व जे आहे डल शब्दाचे एक समानार्थी असलेले लक्षात येतात. प्रश्न 19वा की आर्टिफिशियल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे की कोणता आहे. सोपा प्रश्न आहे. आर्टिफिशियलचा विचारलेला की विरुद्धार्थी TCSने विचारलेला आहे. तर आर्टिफिशियोसो किंवा या ठिकाणी फिंगिडो किंवा या ठिकाणी पोस्टिझो किंवा नॅचरल. तर आर्टिफिशियलचा काय आहे नॅचरल. नॅचरल हा विरुद्धार्थी असलेला आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न 20वा तर 1908 मध्ये सेवा सदन यांची जी स्थापना आहे या संस्थेची स्थापना कोणामार्फत करण्यात आलेली आहे ते विचारलेलं आहे. तर 1908 मध्ये सेवा सदनची स्थापना झालेली होती आपल्याला प्रश्नात कळते. कोणी केलेली होती. रमाबाई रानडे, न्यायमूर्ती रानडे किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना गोपाळ गोखले किंवा पंडिता रमाबाई. तर या ठिकाणी रमाबाई रानडे यांच्या मदतीने जे आहे विद्यार्थ्यांनो कोणी तर या ठिकाणी त्यांचे नाव काय आहे बेहेरामजी. चला बेहेरामजी यांनी जे आहे विद्यार्थ्यांना स्थापना केलेली होती हे आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया. प्रश्न या ठिकाणी 21वा तर आहे चितगाव कटाचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेले होते ते आपल्याला विचारलेलं. नेतृत्व चितगाव तटाचे तर महात्मा गांधी यांनी, सुरेश सेन किंवा या ठिकाणी विनोबा भावे किंवा सुभाषचंद्र बोस यांनी. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2 म्हणजेच सुरेश सेन यांनी जे आहे चितगाव तटाचे जे आहे नेतृत्व केलेले लक्षात येते.
तर सविनय कायदेभंग आंदोलनाला खालीलपैकी कोणत्या कराराने स्थगिती दिलेली होती ते विचारलेलं आहे. कोणत्या? सविनय कायदेभंग आंदोलनाला. तर पुणे करार, सिमला करार, गांधी इर्विन करार किंवा या ठिकाणी वरील नाही. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. गांधी इर्विन हा जो करार आहे या कराराअंतर्गत सविनय कायदेभंग आंदोलनाला स्थगिती दिलेली होती. आता गांधी इर्विन हा जो करार आहे तो कोणत्या वर्षी झालेला होता? वर्ष आहे 1931. 1931 या ठिकाणी कोणत्या ठिकाणी? तर लंडन येथे झालेला होता हा गांधी इर्विन करार. आता गांधी इर्विन करारला जे आहे विद्यार्थ्यांनो एक आणखी नावाने ओळखले जाते. काय? दिल्ली पॅक्ट. दिल्ली पॅक्ट या नावाने देखील या कराराला ओळखले जाते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी. तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 23वा. महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विकास मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली होती ते विचारलेलं. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळ याची स्थापना तर 1960, 1975, 1970 किंवा 1955. ऑप्शन्स क्रमांक 2 1975 मध्ये महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाची स्थापना झालेली लक्षात येते. प्रश्न 24वा. तर या ठिकाणी असं आहे विद्यार्थ्यांनो की ह्युमन कॅपिटल इंडेक्स कोण सादर करते ते विचारलेलं आहे. TCSने विचारलेलाच प्रश्न आहे. ह्युमन कॅपिटल इंडेक्स तर RBI सादर करतो का? वर्ल्ड बँक, स्विस बँक किंवा वरील नाही. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. वर्ल्ड बँक जो आहे ह्युमन कॅपिटल इंडेक्स हा सादर करत असतो. आता विद्यार्थ्यांनो सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाची सूचना आहे. आपण MPSCची तयारी करत आहात तर यामध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला जे आहे 90% यशाची म्हणजेच आपली गॅरंटी एक राहू शकते. कशा प्रकारे? तर डिस्क्रिप्शनमध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला काय आहे बॅचेसचा लिंक दिलेला आहे. या बॅचेसला जॉईन करणे गरजेचे का आहे? या बॅचेसमध्ये प्रत्येक विषयातील 5-5 ते 10-10 वर्षाचे अनुभवी शिक्षक आपल्याला शिकवत आहेत तुम्हाला MPSCमध्ये यशस्वी फुल बनवण्यासाठी. ठीक आहे. तर इच्छुक असाल तर तुम्ही काय करायचं आहे आपल्या या व्हिडिओच्या टायटलवर नावावर क्लिक करायचं आहे. डिस्क्रिप्शन ओपन होऊन जाईल आणि ओपन झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनो तुम्हाला सर्व बॅच दिसून जातील आणि कोणत्याही बॅचेसवर 1000 रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी EZA 1000 हा कुपन कोड तुम्हाला टाकायचा विसरायचंच नाही. 1000 रुपयापर्यंत तुम्हाला सूट मिळू शकते कोणत्याही बॅचेसवर. ठीक आहे. आणि तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वप्रथम आताच्या आताच काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते. तर काय होते सबस्क्राईब केल्याच्या नंतर जेव्हा पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. सुपर क्लासला सोडण्यापूर्वी तुम्ही एक लाईक नक्कीच करायचं आहे. जर स्टार्टिंगला नसेल केले तर सोडण्यापूर्वी तर नक्कीच करायचं आहे. लाईक करणं गरजेचे असते. तुम्ही जर लाईक कराल ना तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मिळतो मला अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी. चला मग लगेच करून घ्या. भेटूया पुढच्या कानावर स्पेशल आणि फ्री सुपर क्लास.